बाई किती उशीर झाला, ही कामवाली अजून आली नाही. ज्या दिवशी मला लवकर जायचं असलं ना त्या दिवशी हे बाई नेमकं उशीर करते. काय हो मालूबाई, तुम्ही किती उशीर करून राहिला? रोज 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 एवढा जास्तच उशीर होऊन राहिला तुम्हाला. तुम्हाला माहित आहे ना मला सकाळीच ड्युटीवर जावं लागते म्हणून, आणि एवढा उशीर करता तुम्ही. अहो मालकीनबाई, आज की माझ्या पोरीचा उशीर झाला. आज तिचा रिझल्ट होता ना, तर मला काही करमत नव्हतं. मला असं वाटलं की ऐकूनच घ्या, म्हणून उशीर झाला. बापरे, आज तुमच्या मुलीचा रिझल्ट होता का? हो का, पास झाली ते? हो मालकीनबाई, मला लयच खुशी झाली. आज मी आज येणार नव्हती, पण मी म्हटलं चला मालकीनबाईने सांगून द्यावी खुशीची गोष्ट. बरोबर आली ना, तर आता लवकर लवकर काम आटपून घे, मग लवकर चालली जाय वाटल्यास घरी. बरोबर, पहिले बाहेरचा झाडू मारून घेतो, मग आतमधले काम करी ना. ओ मालकीनबाई, माझी पोरगी पास झाली ना, मला लय खुशी झाली. पण काय करू बाई, तिची इच्छा आहे की आता बाहेर गावाला जायची शिकायले, आणि माझ्याजवळ एवढा पैसाही नाही. आता तुम्ही सांगा मालकीनबाई, बाहेर ठिकाणी जर तिला शिकायला पाठवलं तर किती खर्च आहे? रूमचं भाडं, खायचं पैसे एवढे होतील त्या बायाच्यानं भरणं. तिची इच्छा आहे तर शिकवायला पाहिजे मुलींना. पाठवलं तिला, काय होते पाठवलं तर. अहो पण मॅडम, तुमची गोष्ट बरोबर आहे, पण एवढे पैसे माझ्याजवळ कुठून येतील? मी चार घरचे बघा धुणं भांडे करते, नाही जमत माझ्याच्याने. मॅडम, तुम्ही म्हणतात, पण तुम्ही मला काही मदत कराल का पैशाची? मालूबाई, पैशाची मदत? तू याचे आधी किती वेळा पैसे नेले हो बाई. हो मालकीनबाई, बरोबर आहे, पण मी याच्या आधी तुमच्याजवळून पैसे नेले नाही काय? ते परत केले नाही काय? आता हे पण थोडे थोडे पैसे मी तुम्हाला वापस करीन. आणि तसं मालूबाई, तुम्हाला किती पैसे पाहिजे होते तुमच्या पोरीसाठी? काही नाही, सध्याचे पहिल्यांदा 10,000 पाहिजे होते. बापरे आई, 10,000 रुपये? यांनी आपल्या घरी 2,500 महिन्यानं काम करते, यांनी 10,000 रुपये देता, तुम्ही कधी फेडा नाही? अहो बाई, मी याच्या आधी मालकीनबाई जोडून किती वेळा पैसे नेले, दिले ना मी त्यांना परत. काय काय चाललं तुमचं? कोणाला पैसे देणं चालू आहे? मी ऐकूनच राहिली. अहो बाई, यांची मुलगी की नाही तर पास झाली म्हणते चांगल्या मार्काला. तिच्या पोरीची इच्छा आहे की बाहेर शहरात शिकायला जायचं.